मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे सगळ्या बायका वेट करत असतात, सगळ्या बायका वाट बघत असतात. मंजू सत्या कधी खाली येतात ते. तर आता लगेच सगळ्याजणी वाट बघत असतात. त्या म्हणतात की लवकर येईल की नाही, की आम्ही जाऊ निघून इथून. तर आता लगेच तेवढ्यात तिथे चित्रकार बोलतात की हे बघा तुम्ही त्यांची वाट बघा. अहो येतीलच एवढ्यात ते. अहो पोरांचं कसं असतं माहिती ना तुम्हाला. अहो पतंग उडवायची सगळ्यांना हौसच असते. तेवढ्यात आता लगेच सगळे पोरं म्हणतात की हे बघा खाली यायला लागतात कारण की ते मंजू आणि मंजू जिंकलेली असते. मुलं खूप नाराज झालेली असतात. तेवढ्यात आता चित्रकार म्हणतात की "व हो मोठे पण माणसं आहेत त्यांच्यामध्ये, त्यामुळे ते पतंग उडवायची खूपच वेगळी मजा असते." असं बोलतात. तर आता बायका म्हणतात की "खरंच बाई पोरांसंग ह्या मोठ्या माणसांना काही कळत नाही का? पोरांना तर कळतच नाही, पण मोठ्या माणसांना कळत नाही का? काय करावं आणि काय नाही? गेले लहान मुलांसोबत लहान बनून पतंग उडवण्यासाठी." असं बोलतात. तर आता लगेच इकडं मंजू ते खाली येतात. मंजू तर खूप खुश झालेली असते आणि मुलं आता मान खाली घालून तिथे येतात आणि आता लगेच मंजू म्हणते, की मंजूला सगळ्या मुली म्हणतात, "आम्ही जिंकलो. तुम्हाला माहिती का वरती काय झालं? अहो मंजू दीदी जिंकली आहे." असं म्हणतात. तर आता इकडं जे पोरं असतात ते नाराज होतात आणि आता मंजू म्हणते, की "बघितलं ना मुलांनो, मी तुम्हाला काय म्हटलं होतं. पोरी पण ह्या काही पोरांपेक्षा कमी नसतात. त्या पोरी पण खूपच असतात पोरांपेक्षा. त्यामुळं तुम्ही पोरींना कधीच कमी समजू नका." असं म्हणतात. तर आता ते म्हणतात की "हो, तुमचं पण बरोबर आहे म्हणा." असं म्हणतात. तर आता इकडं लगेच ते म्हणतात की "हो ना." तेवढ्यात आता लगेच त्या बायका म्हणतात की "चला आम्हाला हळदी-कुंकू द्या, आम्हाला जायचंय घरी, आम्हाला खूप उशीर झाला आहे." तेवढ्यात आता जी अमृता आहे ती उभा असते, तिला त्रास होत असतो. ती कुणाला सांगत नाही. तेवढ्यात तिला चक्कर येतात आणि ती खाली पडते. खाली पडल्यावरती आता लगेच ते म्हणतात की "अमृता खाली पडली." तर आता सगळेजण अमृताकडे बघायला लागतात. तर अमृता म्हणते की अमृताला त्रास होत असतो. तर आता लगेच तिथे साथीदारांना ते पळत येतात. म्हणतात, "काय झालं?" मंजून ते तिला उठवतात आणि रूममध्ये घेऊन येतात. म्हणतात, "आंबरे बरी आहेस ना तू?" तिला पाणी वगैरे देतात आणि आता अमृता लगेच उठते आणि बघायला लागते. तर आता लगेच मंजूची आई म्हणते, की "अगं अमृता, असं काय करते तू? तुला कळत नाही का गं? उन्हात जायचं नाही म्हणून. अगं तू एकटी नाही आता 2 जीवाची, तरी कळत नाही का तुला? उन्हात जायचं की नाही, तरी पण उन्हात फिरतेस. तुला काही वाटत नाही का?" असं बोलते. तर आता मंजू म्हणते, की "अगं आई, आता आम्ही मोठं झालोय. आम्हाला का असं करतेस तू?" तर आता लगेच ती म्हणते, की "अगं मुलं किती मोठी झालीत ना, तरी ती आईसाठी लहानच असतात आणि माझ्यासाठी माझी अमृत तर अजून लहानच आहे." तेवढ्यात सत्या पण तेव्हा पळत येतो. सत्याला सांगतात, की "सत्या बघ ना रे, आपली अमरी चक्कर येऊन खाली पडली होती." तर सत्या म्हणतो, "काय? अमरी तू खाली पडली होती चक्कर येऊन?" तर आता सत्या पण आश्चर्यचकित होतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे? काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे पुढच्या भागामध्ये? हे सगळं आता पुढील भागामध्ये बघूया. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.